नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही कानाचं अभ्यंग स्नान करणार आहे आणि कानाचं फेस रिव्हील पण आज करणार आहे। त्यासाठी कानाचे पप्पा इथं आले। तर काय काय करणार आहे आपण आज? आज आपण कानाचा आहे ना चेहरा दाखवणार आहे। 2 महिने झाले कानाला जवळपास, म्हणजे 2 महिने व्हायला 3-4 दिवस बाकी आहे। आणि बरेच लोक कमेंट करत होते आज वारानुसार 2 महिने झाले। आज वारानुसार 2 महिने कंप्लीट झाले आणि आम्ही कानाचा चेहरा आतापर्यंत दाखवला नव्हता। काना थोडा बहुत शांत बस ना बब्बू, पप्पा बोलताय ना। हा, तर मग आता आम्हाला कानाचा चेहरा दाखवायचा आहे, कारण आम्हाला एडिटिंग करताना खूप त्रास होतोय त्याचा चेहरा दाखवण्यासाठी। कंटाळा आलाय आम्हाला, त्याचा चेहरा इतकं झाकावं लागतं ना तो चेहरा, त्याच्यात खूप वेळ जातो। म्हणजे अर्ध्या तासाचा ब्लॉग 1 तास लागतो एडिट करायला, असं लय वेळ लागून जातो। त्यामुळं आता आम्ही कानाचा फायनली चेहरा रिव्हील करतोय आणि आमचं बेबी कसं आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल। तर त्याची सगळी तयारी पायल करणार आहे आता, आणि तोपर्यंत मी बाळाला सांभाळणार आहे। कानाची काकी पण आलेली आहे डेकोरेशनला मदत करायला, आणि आम्ही जे पहिल्यांदा कानाचा फेस रिव्हील करणार आहे तो क्षण बघण्यासाठी। कारण आमच्याकडे 3 YouTube चॅनल आहेत दोस्तों, श्रुतीच्या चॅनल वरती पण फेस रिव्हील झाला पाहिजे, माझ्या चॅनल वरती पण झाला पाहिजे, आणि पायाच्या पण। माझ्याकडे अजून 2 ब्लॉग बाकी, तुमच्या ह्या ब्लॉगच्या आधी पण मी करू शकते फेस रिव्हील। अगोदर हा टाकू मग ते 2 टाकू। तर आम्ही कानाचं डेकोरेशन हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर करणार आहे, म्हणजेच वरती जाऊन टेरेसवर करणार आहे। कारण मागच्या वेळेस कानाचं डेकोरेशन आम्ही खाली केलं होतं रूम मध्ये, तर रूमचे असे हाल झाले होते आणि जागा पण बदलून होईल ना, त्याच्यामुळे बाहेर न्यायचंय आणि ते हाल आम्हाला बघवा नाही। आणि आम्ही जर अजून एखादी भिंतीला रंगरंगोटी केली तर आमचा लवकरच प्रस्थान धनगडी गावात पडेल। हा, कारण अजून यांच्या घराला 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाले, तेच आम्ही पराक्रम करायला सुरुवात केले। तर चला, मी वरती डेकोरेशन आम्ही कसं करतोय ते दाखवते। तर इथं काही सामान आहे डेकोरेशनचं, आणि काही वरती सामान आहे। श्रुती त्यांनी येताना डेकोरेशनचं सामान पण आणले। चला, लेट्स गो। आम्ही कानाचं डेकोरेशन करण्यासाठी थेट माणूस बोलवलाय धनकवाडीवरून। जरा वरती चेहरा करा तुमचा। हा, डायरेक्ट डेकोरेशन वालाच बोलून आणलाय। पण त्याला कोणी पैसे देत नाही, फ्री मध्ये राबवून घेते त्याला। खायचा प्यायचा खर्च आहे, हा जाण्याचा खर्च आपल्याकडे। हा ना, तो खर्च द्या आधी, मग तुम्हाला पैसे। जर तुमचं काम नसतं तर मी आलो असतो का? आणि हे डेकोरेशनचं पण सामान आमचंच आहे। हो, सगळं आमचं आहे। तुम्हाला फक्त तुमची जाहिरात करतोय तेच काय थोडी गोष्ट आहे का? आंघोळ घालायला चिलेपिले पेन आलेले। हाय कर, ए हाय कर रे, तुम्ही करा ग भैया। भैया भैया काना रडायला लागलाय, पहिले त्याला शांत करून येते, तोपर्यंत खाली त्यांचं डेकोरेशन चालूच राहील सरीवरती। तर मी रेडी झाले मस्त, आणि आता थोड्याच वेळात कानाचं फेस रिव्हील होणार आहे। तर वरती डेकोरेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालंय, मी तर काय अजून गेले नाही बघायला, पण झालंय। आणि आता आम्ही कानाला वरती घेऊन चाललोय आणि थोड्याच वेळात कानाचा फेस रिव्हील होणार आहे। चला, त्याचं औक्षण वगैरे मस्त करू। कानाच्या फोटोशूटची सगळी तयारी झालेली आहे, डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, अभ्यंग स्नानाची पण तयारी झालेली आहे। पण कान्हा रडायला लागला, त्याला वरती घेऊन आलो, इतका रडतोय तो। मला बोलणं ऐकावं लागतंय बायकोची। आज तर गरमी पण लई आहे, त्याच्यात कान्हा रडायला लागला। इतक्या वेळ खेळत होता, तेव्हा आपण मस्त त्याच्याकडे बघत बसलो कसं खेळतोय ते। सगळ्या गोष्टीत नवऱ्याला ब्लेम करण्याचं सोडून दे जरा। मला माहिती ना, आम्ही पहिलंच म्हणले त्याला बाहेर ना काढू झोळीतून, तुम्ही काढून घेतलं, तो झोपेला होता तेच। नंतर त्याला उठून घेतलं, नंतर तो खेळतोय तर बघत बसली। सगळ्यात पहिलं म्हणजे जन्मालाच घातला आपण त्याला, चुकच झाली ती नाही। आम्ही गेलो वरती, अर्ध शूट झालं आणि लागला ना रडायला मोठ्या मोठ्याने, थांबनाच रडायचं। त्याला झोळी टाकलं, थोडा झोका दिला, आताच कुठे शांत झाला तो। डेंजर आहे का ना। आता अर्ध शूटच झालंय आमचं, अजून अर्ध बाकी। आता कधी होईल अर्ध शूट पाहायला? आता कधी उठेला? तर काना उठलाय आता, आणि आता परत म्हणजे तो झोपी गेला होता पूर्ण, तर मग आता त्याला तो त्याच्यातच उठलाय। आता परत आम्ही शूट करायला घेतोय, परत सुरू केला पप्पानी रडायला।
चला आता अजून एक अटेम्प्ट करायचं आहे. कानाने थोडंसं मनावर घेतलंय. आत्ताच झोपेतून उठला आणि रडतोय आता अजून. त्याला त्याची फीड करते, पण त्याचं फीड करताना पण असं पटापट नाही, त्याला 1 तास लागतो. थोडं हळू 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 फीड करतो. नाही का रे काना? कानाचे नखरेच आहेत. किती सुशिक्षित बोलताय तुम्ही. अरे हो ना, आमच्या ब्लॉग मध्ये एवढी सुशिक्षितपणा चालत नाही हो. बक्की का ना पप्पा कसे बोलताय. बक्की काना कसं पाणी लागलंय त्यांना. कानाची बहुतेक आहे ना ही रूम फेवरेट होऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे कान आहे ना वरती जेव्हा न्यायला होता इतका त्रास देत होता आम्हाला का बास कधी नाही. आता बघा आपल्या घरी नेलं हे असे पडदे वगैरे डिक्टो आपण कलर वगैरे सगळं सेम करायचं. कलर पण सेम. नाही तुला नाही. किती कुटू दिसतीये. आता का ना शांत खेळतोय तर पप्पा मम्मी पण त्याच्या सोबत मस्त खेळू राहिले. वरती राहिला असता तर अभि भाई ऊपर नाही. वरती राहून जर असं झालं केलं असतं किती आरामात शूट झालं असतं. किती खेळतोय आता खाली. कानाची आवडती रूम. मला काय वाटतं माहिती किती खेळतोय. इथंच ते डेकोरेशन करून आणि इथं शूट करायला पाहिजे होतं. मी म्हणले करायचं की होते. एकदा परत. जाऊ द्या. परत एकदा हो त्याचा बिचाराचा विचार करत आहे. माझी कुटू वर्षभराचा रडला असेल. नाही थोडं नाही रडला तू कावर जास्त करू. हा डोळ्यातून पाणी होतं का एकदा तरी. तो बघताय ना असं माहोल क्रिएट करतो. असं असं रडतो ना असं वाटतं बापरे आता हट्टी आहे आहे ना. तो हट्टी. काका सारखं कौर करतो. एवढ्या बाबतीत तर काकावरच येतो. बरोबर ना. काका मम्मीचं नाव घ्यायच्या आधी मम्मीला काकाचं नाव घेऊन टाकलं. हाय ना बाबू. तांबडी? हा चला आवरा. याच्यात घ्या आमचं दोघं. चला आपल्याला केक कापायचा आता. हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. काय चालू आहे. अरे टाळ्या वाजतात की. ये दोन चार जास्त वाजवायचे म्हणजे केक. त्यांना द्या त्यांना. कानुडी आहे मम्मी पप्पा. कानुडी आहे बघ मम्मी पप्पा केक खाऊ घालते एकमेकाला. तुला नाही. कोई बीच में आ गया है. अनुडी केक खायचं का तुला बबी. ये बघा हे कसे दोघं केक वर तुटून पडले. पोराला बाजूला ठेवून. वर्ग त्यांनी डायरेक्ट माग सरकून दिलेलं आहे. दोघं एकदम केक वर तुटून पडलेले. हे दाजी सुनील दाजींना केक चारताना कसा आहे दाजी केक. मस्त आहे. खाल्ला बी. या दोघी जावांचं प्रेम. नवीन आता नवीन येणार पिक्चर जावांचं प्रेम. हे आता जे ते त्याच्या कॅमेऱ्यात पाहू राहिलं माहिती. हे आता मेन माणूस केक खाताना. अरे घे नको काय दाजी तू नाही केली ना. कानाला 2 ॲलर्जीज आहेत आम्हाला त्या आज आयडेंटिफाय झाल्या आहे. एक म्हणजे त्याला कॅमेऱ्याची ॲलर्जी. कॅमेरा ऑन झाला तो रडतो. आणि दुसरी गोष्ट त्याला उचलून घेतलं का तो रडतो. कॅमेऱ्याची ॲलर्जी ही किती मोठं आपल्यासाठीच ॲलर्जी. तुमच्यासाठी तोटा आहे ना लई. लय मोठं तोटा आहे आपलं. का ना असं झालं तर कसं व्हायचं आपलं. लगेच कॅमेरा फ्रेंडली होऊन जाईल तो. माहिती गुदू करायची का तुला. गुजी आता चेहरा दाखवला चालतं ना. कानुडी हे बाय ब्लॉग एडिट करायला लय अवघड होत. का बर चेहरा झाकायचा हो. दिसायचं थोडं इकडून तिकडून पण मग. तर चला मित्रांनो आता वेळ झालेली आहे घरी जायची. कारण आता घरून फोन यायला लागले मम्मीचे. कानामुळे आम्ही थोडं लेट झालो. कानाने लय त्रास दिला व्हिडिओ काढायला. कानाने नाही आपण कानाला त्रास दिला. आपण नाही तू दिला. तुला अभ्यंग स्नान करायचं होतं. आता असंच व्हिडिओ आला पाहिजे तसंच झालं पाहिजे. नाही याच्यातच हे झालं पाहिजे. ते कोणाचं होतं. आम्हाला वाटलं काना थोडा तो शांत बसायचा आणि त्याला बाहेर नेलं रडायला लागायचं. त्याला कळलं होतं. बाय बाय पायल सी यू अगेन टुमारो.
तर आज धनतेरस आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. म्हणजे मी इथं पूजा मांडते तोपर्यंत मम्मीचं बाकीचं आवरून होईपर्यंत. तरी तर मस्त पूजा मांडली आहे मी. अजून माझं काम बाकी आहे, रांगोळी ते काढायचं आहे आणि दिवे घेऊन चालली मम्मी बाहेर लावायला. तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते इथं छोटीशी आणि मग इथली पूजा करते. अजून मी इथली पूजा पण नाही केली आहे, मम्मीने पण नाही केली आहे, मांडून ठेवलं आहे फक्त. ती पण छानपैकी काढली आणि आता मम्मीने जायचं पूजा करणार आहे. तर आत्याने त्यांनी फराळ केलं होतं. तर आज हे आले होते सुनील आनंद, तर त्यांनी माझ्यासाठी थोडं सगळं फराळ आत्याने पाठवून दिलंय टेस्ट करून पाय म्हणून. तर मम्मी त्या तर काय ह्या दिवाळीला फराळाचं करणार नाहीये, म्हणजे घरी करणार नाही, ते सगळं विकत आणणार आहे. कारण मम्मीकडे टाइमच नाही आमच्यामुळे. मम्मीला दिवसभर काम जातं, टाइमच पुरत नाही. आज रूम मध्ये बघा किती पसारा होईल. पाहिलं तर मला हा आवरावं लागल मला, म्हणजे मम्मीच आवरीन. आता मी जस्ट नाटक करीन थोडा वेळ आवरीते म्हणून. त्यासाठी मम्मीने इथं मस्त सारून घेतलेलं आहे. अंगणात थोडंसं पाणी पण मारलेलं आहे आणि इकडं चालली आहे या पोरांची साफसफाई. झाडून झालं. तुम्हाला माऊलीचा एक फोटो दाखवते मी. लाइटिंग पण टाकली घरावरती. श्रुतीन ते कोल्हापूरला गेलते तर त्यांनी तिथून मला 2 ड्रेस आणले होते, जे की माझ्या दीदीचं दुकान आहे तिच्याकडून. ड्रेस खूप छान आहे, मला खूप आवडले. एक तर श्रुतीने तिचं पेमेंट झालंय यूट्यूबचं, त्याच्यामधून मला गिफ्ट केलंय. आणि एक सुनील दादांनी श्रुतीसाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी 2 ड्रेस घेतले. तर असे मला 2 ड्रेस आले. आता मी ते एखाद दिवशी तुम्हाला दाखवीन ते कसे आहे काय ते.